नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रश्मी ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक। तुम्ही बघू शकता किती छान असा जाळीदार आपला केक झालेला आहे। चला तर बघूया आपण साहित्य। आधी आपण केक ज्या भांड्यात करत आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून आणि वरून पीठ टाकून असं तयार करून घेत आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरला तरी चालेल। अशा पद्धतीने मी आधी तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून सर्व ही टुटी फुटी घेतलेली आहे मी, त्याला थोडंसं पीठ टाकून असं करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे। बघू शकता तुम्ही, त्याच्यामुळे काय होते ना, ते टुटी फुटी एकाला एक चिटकत नाही आणि एकाच जागेवर गोळा होत नाही। चला तर आता पॅन मध्ये आपण मीठ टाकून घेत आहे। पॅन मध्ये तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। आपण हे गरम होण्यासाठी, फ्रीहीट होण्यासाठी ठेवून देऊ झाकण लावून, कारण तोपर्यंत आपला केक तयार झाला की लगेच आपण ठेवायला बरं होतं आपल्याला। त्याचा स्पंज केकचा कमी होत नाही। जे आपल्या आधी कामं करायचे आहेत ते आपण करून घेतले, कारण वेळेवर धावपळ होत नाही। मग फ्रीहीट झाल्यानंतर आपण लगेच ठेवला की स्पंज छान येते आपल्या केकला। आपण कमी आचेवर ठेवून देत आहे। चला तर आता केकची तयारी करू। हे झाकण ठेवलेलं आहे मी आणि मंद आचेवर छान आता गरम होईल। तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, तसं पण पॅन मध्ये गरम होण्यासाठी ठेवला तरी चालेल। चला तर आपलं जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेऊ। 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मी, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। साखरपेक्षा गूळ कधीही चांगला, त्याच्यासाठी मी गूळ घेतलेला आहे। आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे। सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। आता हे सामान तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला आपण छान असं बारीक करून घेऊया, कारण एकजीव होईल असं। तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे। आपण थोडंसं वरून पाणी टाकलेलं आहे, जास्तच घट्ट झालं होतं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सारण याची तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं थोडंसं पातळसर। तुम्हाला जर जास्त घट्ट वाटलं तर असं करू शकता, नंतरही पाणी टाकलं तरी चालेल। अशा पद्धतीचं सर्व आपण एकजीव करून घेऊया। आपलं गूळ वगैरे सर्व मिक्स झाला त्याच्यामध्ये। याच्यावर टुटी फुटी टाकू थोडीशी तुमच्या आवडीनुसार, आणि थोडेसे मी काजू बदामचे काप टाकलेले आहे। आणि सर्व आपण हे एकजीव करून घेऊया। आपण बेकिंग पावडर वगैरे नाही टाकली सध्या, कारण ती ॲक्टिव्ह होते आणि स्पंज त्याचा खूप लवकर दबून जाते, म्हणून सर्वात शेवटी टाकणार आहे आपण बेकिंग पावडर। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये। परत आता अशा पद्धतीने आपलं सर्व मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि सोडा टाकूया। खूप झटपट होणारा असा केक आहे मैत्रिणींनो, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, आणि सोडा घेतलेला आहे अर्धा चम्मच, पण कमी घेतलेला आहे। आता सर्व आपण हे परत एकत्र करून घेऊ सर्व। आपण बघू शकतो छान असा स्पंज आता थोडा थोडा आलेला आहे याला। आता ज्या भांड्यात आपल्याला केक टाकायचा आहे ते तर आपलं तयार आहे। तुमच्याकडे केक टीन नसला तरी कुकरच्या भांड्यात केलं तरी चालेल, कुकरच्या भांड्यात पण छान होतो। चला तर आता हे आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये। सर्व मिक्स झालेलं आहे आपले साहित्य। अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र करून थोडासा टॅप करून आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे आपला केक। त्याच्यावरून परत एक वेळ टुटी फुटी आणि ड्रायफ्रूट टाकून घेऊ। मुलांना पण छान असा आवडेल असा हा केक तयार होतो, आणि पौष्टिक बिना मैद्याचा केक हा तयार होतो। बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व टाकून घेतलेले आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण ज्या
पॅनमध्ये मीठ गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये ठेवून देऊ आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला पाहायचं आहे. झाकण लावून घेऊ. तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, कुकरची शिट्टी काढून अशाच पद्धतीने कुकरमध्ये पण करू शकता. लहान मुलांसाठी खूप हेल्दी असा हा केक बनवून तयार होतो. चला आता आपले 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान असा कळांनी आपला ब्राऊन कलर दिसत आहे केकचा. चला तर चेक करून पाहू आपण. केक जो आहे तो मधातच चेक करायचा, कारण मधातच कच्चा राहू शकते आपला केक. तुम्ही बघू शकता आपल्या चाकूला काहीच आलेलं नाही, त्याच्यामुळे आपला केक व्यवस्थित झालेला आहे. चला तर तयार झालेला आपला केक आता काढूया आपण. आधी कळांनी काढून घेऊ सर्व. अशा पद्धतीने आधी सर्व बाजूंनी काढून घ्यायचा, त्याच्यामुळे निघायला सहज सोपा जातो आपल्याला. माझा केक टीन असल्यामुळे तो पटकन निघाला. कुकरच्या भांड्यात पण पटकन निघतो. भांडं गरम असल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे काढायला. तुम्ही बघू शकता आपला केक हा छान तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये सर्व करू. सुगंध छान येत आहे मैत्रिणींनो केकचा. बघू शकता तुम्ही खालच्या साईडने पण बटर पेपर न वापरता छान असा आपला केक झालेला आहे. लहानापासून ते मोठ्यांना आवडेल असा हा केक तयार होतो. नरम आणि टेस्टी आणि पौष्टिक. गरमागरम असा आपला केक तयार झालेला आहे, छान मऊ. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.